केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेले 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करावे, तसेच कांद्याला हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागण्यांसाठी 10 मार्च रोजी सकाळी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून कांद्याची लिलाव हे बंद पाडले आहे। 10 मार्च 2025 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख गोरख संत प्रहार, जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, छावा क्रांतीवीर सेना तालुकाध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी संघटना शिवसेना उबाटा गटाच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने बाजार समितीसह पोलीस प्रशासनाची एकच तारांबळ उडाली। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात सोमवारी सकाळी 9 वाजता कांद्याचे लिलाव सुरू झाले। यावेळी कांदा दरात घसरण झाल्याचे दिसून आल्याने संतप्त झालेल्या शेतकरी प्रतिनिधी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध करण्यात आला। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव। नंतर आता जर वेळ आली आहे 2 पैसे घडण्याची, आताशी आवक वाढायला सुरुवात झाली साहेब, आणि त्यात जर 12 रुपये कांदा पुकारला गेला, 11 रुपये कांदा पुकारला गेला, हाताशी काही लागत नाही। तुमचं 25 आणि 26 रुपयापर्यंत खर्चाची रक्कम दिली आणि 12 रुपयात कांदा विकायचा। तरी आमची विनंती आहे तुम्हाला की साहेब यामध्ये आपण स्वतः लक्ष घालावं, आपलं असलेलं एकंदरीत स्किल वापरून। बरं बरं थोडं पाठी मागावं साहेब तुम्हीच। हां हो 100%। आणि खूप धन्यवाद साहेब। आणि अजून एक हो आणि ऐका ना साहेब, एक अजून त्याच्यात ॲडिशनल गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस आता हे बाजार पडतील हे नाफेड आणि NCCF थ्रू खरेदी करतील। ही खरेदी त्यासाठीच निर्यात शुल्क लावलंय का असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये खुणगाट केले। कारण का तर हो, आणि मग त्या कंपन्यांमधनं ही लोक हे 12 रुपयानं 10 रुपयानं कांदा खरेदी करणार आणि नंतर उद्या चालून जेव्हा बाजार वाढतील तेव्हा हे 30, 35, 40 रुपयाने घेणार, नाव मात्र शेतकऱ्याचंच खराब करणार। या पद्धतीने साहेब जर नाफेड NCCFला खरेदी करायची असेल तर त्यांनी बाजार समित्यांमध्ये थेट खरेदी प्रक्रियेत उतरावं असं सुद्धा तुम्ही मांडा साहेब प्लीज। चालू निलाव तो सुद्धा महत्वाचा विषय, त्याच्यासाठीच निर्यात शुल्क लावलंय साहेब वरच्या लोकांनी। हे जेवढे खासदार बिजदार आहेत ना, हो त्यांना चटक लागून गेली 5 वर्ष प्रचंड संपत्ती यांनी कमावली आहे साहेब। आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, पण आमची संपत्ती गमवायची वेळ आली ना साहेब प्लीज। आणि खूप मनापासून धन्यवाद भुजबळ साहेब तुमचे। यस 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 हो हो ओके।